मकरंद नार्वेकर हे राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करण्याच्या आधीपासून भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक आहेत। 2016 साली त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला। 2017मध्ये ते नगरसेवक झाले। हर्षिता नार्वेकर ह्या राहुल नार्वेकर भारतीय जनता पक्षामध्ये येण्याच्या आधीपासून हे भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करून भारतीय जनता पक्षाच्या आता नगरसेविका आहेत। राहुल नार्वेकरांनी भारतीय जनता पक्षामध्ये 2019 साली प्रवेश केलाय। त्यामुळे राहुल नार्वेकरांमुळे हर्षिता नार्वेकर आणि मकरंद नार्वेकरांना उमेदवारी मिळाली हे काही याच्यात काही तथ्य नाही। मकरंद नार्वेकर आणि हर्षिता नार्वेकर हे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअल एंटिटीज आहेत आणि त्या ठिकाणी स्थानिक जनतेच्या फीडबॅकच्या आधारावरती तिकडच्या संघटनेच्या फीडबॅकच्या आधारावरती त्यांना उमेदवारी दिलेली आहे। राहुल नार्वेकरांशी असलेल्या संबंधामुळे त्यांना उमेदवारी देण्यात आलेली नाही। मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी मुंबईतल्या आमदारांना 99% निधीचं वाटप केलं गेलं असे आता माहिती समोर येते। त्यावर अखिल ठाकरे गटाने टीका केली आहे। नाही, असं आहे की 2019 ते 2022 या कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी अराजक माजवला, ज्यांनी या ठिकाणी कोविडच्या काळामध्ये मुंबईकर जनता 2-2 हजार रुपयाच्या रेमडेसिवीरसाठी वणवण फिरत असताना बॉडी बॅग्स, ऑक्सिमीटर, थर्मोमीटरमध्ये भ्रष्टाचार केला, ज्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आमदारांना भरघोस निधी देऊन इतर पक्षाच्या आमदारांचे ऑनगोईंग प्रोजेक्ट्स थांबवले, मेट्रोचा प्रोजेक्ट थांबवला, त्यांना या विषयावर बोलण्याचा काहीही अधिकार नाही। बघा, मुंबई शहरामध्ये मराठी माणूस राहतो। मुंबई शहरामध्ये देशाच्या इतर प्रांतातून आलेले इतर भाषिक लोकही या ठिकाणी राहतात। कुठल्याही समाजाला, व्यक्तीला असं वाटणं ह्याच्यामध्ये काही अयोग्य नाही, परंतु या मुंबई शहरामध्ये राहणारे या देशाच्या कानाकोपऱ्यातून कुठल्याही प्रांतातला आलेला व्यक्ती असेल, कुठलीही भाषा बोलत असेल, कुठल्याही संस्कृतीतून येत असेल, परंतु अनेक वर्ष जर तो मुंबई शहरामध्ये राहतो, मराठी भाषा बोलतो, मराठी भाषेचा सन्मान करतो, असा प्रत्येक माणूस हा मुंबईमध्ये राहणारा मराठीच आहे असं आम्ही समजतो आणि त्यामुळे मुंबई शहराचा महापौर हा मराठीच होणार। ठाकरे गटाकडून अशी टीका केली जाते की भाजपची ही अशीच रणनीती आहे किंवा ही नीती आहे भाजपची, जे विरार भाईंदरमध्ये घडणार आहे ते मुंबईत घडेल असं आहे की ही ह्यांची कॅसेट आणि ही ह्यांची टेप आता फार जुनी झाली आहे। गेल्या 25 वर्षामध्ये या मुंबईच्या महानगरपालिकेवर राज्य करत असताना काय काम केलं यातलं एक काम दाखवावं, माझी चॅलेंज आहे त्यांना। आता इतके 1.5 महिना मी त्यांना सांगतोय की 25 वर्षात केलेलं एक काम दाखवावं। आम्ही 11 वर्षात केलेली 10 कामं दाखवतो, एक काम तर अजूनपर्यंत त्यांनी दाखवलं नाही। आता मी त्यांना सांगतो की पुढच्या 5 वर्षात काय करणार ते तरी दाखवा, तेही दाखवत नाहीत, तेही सांगत नाहीत। फक्त भावनेच्या आधारावर, भाषेच्या आधारावर, प्रांतवादाच्या आधारावरती या मुंबई शहराला विभाजित करण्याचा त्यांचा उद्देश आहे आणि रशीद मामू, चंगेज मुल्तानी आणि अशा प्रकारचे खान घेऊन या मुंबई शहरामध्ये मामूंची टोळी स्थापन करून या मुंबई शहराचा रंग बदलण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करत आहेत। परंतु येणाऱ्या काळामध्ये मुंबईकर हा उद्धव ठाकरेंच्या मुंबई शहराला रंग बदलण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडेल। उद्धव ठाकरेंनी त्यांची संघटना काँग्रेसला तर विकलीच, परंतु उद्धव ठाकरेंनी त्यांची संघटना ही जिहाद्यांना विकली, या देशाचा रंग बदलणाऱ्यांना विकली, आतंकवादी, देशविरोधी, समाजविरोधी शक्तींना विकली आणि त्याच्याचमुळे त्यांच्या प्रचार फेऱ्यामध्ये पाकिस्तानचे झेंडे फडकतात। त्यांच्या उमेदवाराचा प्रचार हा बॉम्बस्फोटाचा आरोपी करतो, ते त्यांच्या पक्षामध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या रशीद मामूला प्रवेश देतात आणि मॉलेस्टेशन आणि फोर्जरीचे आरोप असलेल्या मुल्तानीला सुद्धा त्यांच्या पक्षामध्ये ते प्रवेश देतात आणि त्यामुळे देशविरोधी, समाजविरोधी, आतंकवादी शक्तींना यांच्या समोर यांनी यांच्या संघटनेचं लोटांगण घातलेलं चित्र आपल्या समोर दिसतं।